जितेंद्र आव्हाड यांचं कळव्यातील कार्यालय अनधिकृत असल्याचा आनंद परांजपे यांनी दावा केला आहे। आनंद परांजपे यांच्या आव्हाड या आरोपांवर आता आव्हाडांनी सुद्धा उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं। हिम्मत असेल तर सर्व अनधिकृत कार्यालय पाडावी असं आव्हाडांनी आव्हान दिलंय। जितेंद्र आव्हाड यांनी आनंद परांजपेंना खुलं आव्हान दिलं आहे। अर्ज करून अनधिकृत बांधकाम पाडा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। तर कळव्यामध्ये किती अनधिकृत बांधकाम हे सगळ्यांना माहिती आहे असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे इथं राजकीय द्वंद्व निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। कालच पक्षाच्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे सर्व मंत्री, सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली। त्यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला। पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा आमचा पक्ष आहे आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेबांची स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार साहेब बोलणार आहेत की अशा प्रकारचं मनुस्मृतीचं सिलेबसमध्ये येणं हे चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा विरोधच करते। सगळीच अनधिकृत कार्यालय पाडा ना, सगळेच अनधिकृत कार्यालय पाडा। हिम्मत असेल तर त्यांनी करावा अर्ज, सगळीच अनधिकृत बांधकाम पाडून टाकावी म्हणून। त्यांच्यात जो जोर असेल ना तर त्यांनी करावं ना अर्ज। मुंबऱ्याला आत्ता नवीन एक बिल्डिंग तयार झाली, मी सांगतो त्यांना, नाक्यावरती एक बिल्डिंग तयार होते एका पक्षाची। हिम्मत असेल तर करावं, त्यांच्याकडनं पैसे घेऊन येतात जाऊन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।